बिलाल उसका काम उसे भाता। तो वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता और पूछे हुए सवाल का जवाब निशान शायर को देना नहीं आता। क्योंकि सवाल का जवाब देने के लिए ज्ञान का कलेजा होना और अगले को कैसे चुप कराना ऐसा बात में लैजा होना। या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे। निशान शाहीर बोलणारा जर मुद्द्याचा बोलला तर चार चौघात त्याचा मान आहे। अन्न प्रश्नाचं उत्तर असं दे कसं का मला वाटलं पाहिजे आता काहीतरी समाधान आहे। वा रे वा वा शाहीर साहेब असं नाही होत। आणि म्हणून काय म्हणतो काय कुबुद्धीचा कचरा काढून सुविचाराचे मंथन करा। कुबुद्धीचा कचरा काढून सुविचाराचे मंथन करा। आत्मगुरु शास्त्र या तिन्ही प्रती त्या स्मरा। शाहिरी हा सुंदर ज्ञानाचा सागर आहे तिथे ज्ञानी विचाराने तरा। तेव्हा हे विज्ञानुकी पिढी म्हणतील काय का मोबाईल पेक्षा तमाशा बरा। किती लोक आहे इथं मोजले तर 150-200 लोक आणि येतच कधी हंगामा राहिला असता तर मावले नसते। आणि जवान पुट्टे गेले पुरे सुट्टीवर ज्याच्या केस झडत न पडत आले ते लोक बसले। किसी ने इतिहास तो किसी ने वर्तमान बना डाला और जिसको ना समझी शायरी उसने नंगा नाच बना डाला। नंगा नाच बना डाला, क्या बात है। कल क्या हुआ जाने दो मेरे दोस्तों, आज का दिन बड़ा अच्छा है। अच्छा है। ये मंडई महोत्सव की सबको हार्दिक शुभेच्छा है। शुभेच्छा है। माई मेरे भाग्य समझते हो ये पंच कमेटी ने मुझे यहाँ पर बुलाया है करके मैंने निशान शायर से हाथ मिलाया है। मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि सबकी जीवन यात्रा सुख और शांति से जाना चाहिए। केंद्र में सरकार कांग्रेस की है चाहे भाजपा की है, अपने किसानों के अच्छे दिन आना चाहिए। अच्छे दिन आना चाहिए। अच्छे दिन आना चाहिए। क्या बात। आणि म्हणून शायरी हो द्या आजची जोशाची। मी विचारतो दोन न तू मला सांगते ये कसा लागन म्हणतो मग बुद्धीले शेख असं नाही होत। आणि म्हणून तुझे मी गाणं घेत आहोत तळपदार सांग नवीन राजूरकर काकाची काळजी करायचं काम नाही। आणि म्हणून गाणं काय म्हणते एक स्वतंत्र चाल घेतलेली तुझे मी करता आणि त्याच्यावरती गीत आहे बांधवानो गाणं तळपदार आहे। अरे जो साची तो साची है गणगवळण झाल्यावर हे पहिली पायरी। अरे कोण कोणाची अरे वरात काढते। अरे कोण कोणाले ज्ञानानं फाळते। अरे कोण कोणाची वरात काढते। अरे कोण कोणाले ज्ञानानं फाळते। कोणाले
झाल्यावर हे पहिली पायरी कोण कोणाची वरात काढते आणि कोण कोणाले ज्ञानानं फाडते पाय लवकर तुम्ही हाँ मी एक पण शान से बैठो मेरे दोस्तों ये सामना बड़ा तगड़ा है चक्कू छुरे की बात नहीं गुरु ज्ञान का झगड़ा है शान से बैठो मेरे दोस्तों ये सामना बड़ा तगड़ा है चक्कू छुरे की बात नहीं गुरु ज्ञान का झगड़ा है सामना करना बराबरी का जो तुम्हारे समझ में आता है और दिन भर में पता चलेगा बुरुजवाड़ा में कौन पलटी खाता मी विचारतो दोन अभंग सांगते मला एक वारे वा शाहीर असं नाही होत रोज देता शिव्या एकादशीले गाता ओव्या हे मन खरी आहे गौतमी पाटील पेक्षा पाले सुंदर मा घरची बुट्टी बरी आहे रोज देता शिवाय एकादशीले गाता ओव्या हे मन खरी आहे गौतमी पाटील पेक्षा पाले सुंदर मा घरची बुट्टी बरी आहे ना विमलची जाहिरात करणारी हेमा मालिनी पैशानं जरी आहे त्या छत्रपतीला ज्या आईने घडवलं त्या जिजाईचा फोटो माझ्या घरी आहे फोटो माझ्या घरी आहे फोटो माझ्या घरी आहे एकीनं कमरा दाखवले आणि कमरे खाली गेले लोकांचे आणि एकीने माझ्या छत्रपती शिवाजी महाराज घडवला आम्ही तिला आदर्श मानू हिला काऊन मानू आता शहर साहेबाचा प्रश्न आहे म्हणते तुकाराम महाराजाचा एक शिष्य रागीट शिष्य की त्या शिष्याला म्हणलं म्हणते तुकाराम महाराजानं की तुझं 7 दिवसात मरण आहे तर त्या शिष्याचा आणि तुकाराम महाराजाचा काय संवाद झाला मान्यवर शाहीर साहेब तुमच्या प्रश्नाचं तंतोतंत 100% उत्तर देतो लिहून ठेवा बोलायचं नाही समोर उत्तर काय आहे मानवाचं लक्ष असू द्या तुकाराम महाराजापाशी तो रागीट शिष्य आला आणि काय म्हणते काय महाराज तुम्ही एवढे गोड कसे वागता म्हणते तुम्ही कुणाचं वाईट चिंतित नाही म्हणते तुम्ही क्रोधात येत नाही म्हणते याचं रहस्य काय म्हणते तर म्हणते तुकाराम महाराज काय म्हणते मले माझं रहस्य माहित नाही म्हणते पण मला तुझं रहस्य माहित आहे म्हणते असं कोणतं म्हणते शिष्य तर तुकाराम महाराज काय म्हणते त्याला काय म्हणते 7 दिवसात तू मरणार आहे म्हणते जसं त्याला म्हणते 7 दिवसात मरणार आहे तसा तो शिष्य जाते आणि आपल्या वागणुकीमध्ये परिवर्तन करते कोणतं परिवर्तन करते कोणता ज्याच्यावर तो रागावला होता ज्या व्यक्तीसोबत त्याचं भांडण झालं होतं त्या सर्व लोकांना तो माफी मागायला सुरुवात करते क्षमा करा माझ्यानं गलती झाली मला माफ करा गलती झाली त्याचा स्वभावामध्ये बदल येते प्रेमळपणानं वागते आणि 7 दिवस झाल्यानंतर तो वापस येते तुकाराम महाराजापाशी आणि काय म्हणते काय महाराज 7 दिवस झाले मी तर नाही मेलो म्हणते तर मला सांग मग तुकाराम महाराज काय म्हणते 7 दिवस झाले तू तर नाही मेला म्हणते पण त्यामध्ये बदल झाला का म्हणते तर म्हणते महाराज हो 7 दिवसामध्ये म्हणते मी एकाही व्यक्तीसोबत झगडा नाही केला म्हणते एकाही व्यक्तीवरती रागावला म्हणते काहून नाही रागावला म्हणते तर तुकाराम महाराज काय म्हणते काय आयुष्याचा प्रत्येक दिवस असा जगाचा म्हणते का तो दिवस शेवटचा आहे म्हणून त्या शेवटच्या दिवशी कोणाचं अंतकरण नाही दुखलं पाहिजे कोणाचं मन नाही दुखलं पाहिजे हेच भावना ठेवायची म्हणते शाहीर साहेब निशांजी सुखदेव हे तुमच्या प्रश्नाचं तंतोतंत 100% उत्तर हा हे तुमच्या प्रश्नाचं तंतोतंत उत्तर आणि त्या शिष्याचं नाव होतं काय होतं काय चाकुरत त्या शिष्याचं नाव होतं चाकुरत आता तुम्ही सांगा तुमच्यापाशी काय आहे पण माझ्यानुसार वाचनानुसार 100% उत्तर आहे आणि म्हणून जोसाची ठोसाची होऊ दे शायरी होऊ द्या गणगवळण झाल्यावर हे पहिली पायरी कोण कोणाची वरात काढते आणि कोण कोणाले ज्ञानांना फाडते पाहून आज दिवस झाल्यामध्ये बुरुजवाड्यामध्ये चल घे आणि समोर माझं काय म्हणणं आहे
सर्व अभ्यास करून अरे शास्त्र पुराणाले डोक्यात भरून अरे शास्त्र पुराणाले डोक्यात भरून अरे शाहीर धरून अरे सर्व अभ्यास करून अरे शास्त्र पुराणाले डोक्यात भरून अरे शास्त्र पुराणाले डोक्यात भरून युद्ध झाल्यावर अरे काय घडणार हाय अरे दोघातून एक खाली पडणार हाय अरे दोघातून एक खाली पडणार हाय काय म्हणताय अरे आले शाहीर घरून अरे सर्व अभ्यास करून अरे शास्त्र पुराणाले डोक्यात भरून अरे युद्ध झाल्यावर अरे काय घडणार हाय अरे दोघातून एक खाली पडणार हाय आणि मग काय केलं काय अरे काकाजी आले आपली ड्युटी रे पाळून अरे तो भाऊ आला वहिनीशी रे खोट रे बोलून कशासाठी अरे कोण कोणाची अरे वरात काढते अरे कोण कोणाले ज्ञानानं भागते कोणाची वरात काढते कोण कोणाले ज्ञानानं भागते रसिक जन पाहायला आले कोणाच्या प्रश्नाचं उत्तर कोण देते ज्ञानिवंत लोकही म्हणते का ज्ञानानं माणसाले नशा येते रसिक जन पाहायला आले कोणाच्या प्रश्नाचं उत्तर कोण देते ज्ञानिवंत लोक म्हणते का ज्ञानानं माणसाले नशा येते बरोबर आहे ज्याले ज्ञानानं नशा नाहीये तो सिधी दारू भट्टीची वाट घेते एक पॅक लावून आला का तो हेच पाहिजे काय का सूरज निशांची कवा घेते निशांत सूरजची कवा का घेते कसोटी आणि म्हणून शाहीर साहेब कोणी आपली ड्युटी पडून आलेला आहे कोणी शेतकऱ्याशी खोटं बोलून आलेला आहे आणि याचा विचार तुम्हाला करायचा आहे हा दिवसभरासाठी हाच माझा प्रश्न आहे तुमच्यासाठी कोणते दोन अभंग म्हणले 10 प्रश्न विचारणार नाही मान्यवर शाहीर साहेब तुम्हाला याचा उघाडा करायचा आहे 10 प्रश्न विचारणार याचाच उघाडा करा आणि शेवटचा पण माझं काय म्हणण्याचं लक्ष असू द्या शाहिरा
अरे शाहीर सूरजची शाहीर, अरे शाहीर सूरजची अरे कलम चालते अन कोण कोणाले ज्ञानानं फाडते, कोणाची कोणाला फाडते, कोणा कोणाले ज्ञानानं फाडते. प्लॉटिंग घेऊ का एक प्लॉटिंग, चला एक सुंदर प्लॉटिंग घेतो. या वर्षी नवीन प्लॉटिंग आहे, जरा शांतपूर्वक ऐकून घ्या बाण म्हणून आणि गोड करून घ्या. शिकण्यासारखं आहे. आजकालच्या नवीन नवीन पोरी लग्न जोडू देते, लग्नानंतर कसा का खलबला मचवते जर लक्ष असू द्या. चला बापा का करावा, मग दोघं भाऊ होतो, आई वडील लहानपणी मरून गेले. एका भावाचं लग्न झालं, तो गेला आपल्या बायकोला घेऊन मुठ्ठे बोर राहून भावाची 35 वर्षाची वय झाली भाऊ. तो मग एक पोरगी नाही पडत, एक लग्न नाही जुळत. पण अगोदर आपल्या शेतीकडून येऊन पाहिलं पाहिजे का हालचाल म्हणून मग भावाला फोन केला पाहिजे. आणि गंगूत दारुण तुझे बेहाल है, जसा इसका तयतम बाबा. गंगूत दारुण तुझे बेहाल है, जसा इसका तयतम बाबा. गंगूत दारुण तुझे बेहाल है, जसा इसका तयतम बाबा. गंगूत दारुण तुझे बेहाल है, जसा इसका तयतम बाबा. गंगूत दारुण तुझे बेहाल है, जसा इसका तयतम बाबा. गंगूत दारुण तुझे बेहाल है, जसा इसका तयतम बाबा. मग मोठ्याचा नंबर कॉपी केला. हा 61 पुरा मारतो 67. क्रीम क्रीम बेचाली बेचाली. हॅलो हॅलो, मोठे कोणती असतो? अरे मी तर घरी आव रे बुट्टी बोरीले, सुखी आव जीवनात मायवाला. तू तिकडे सुखी राहिले, मी इकडे दुखी राहायचो. काहून काय झालं? तू एक काम कर, त्याच गावले ये. गावले येऊन का करू? गावले येऊन सर मला लग्न करून दे, मोठ्या हा? लग्न करून दे. आणि लग्न नाही करून दिलं? तुला जर लग्न जर नाही करून दिला, जे 4 एकर शेती आहे ते 2 एकर मी आपली विकीला काही करीन. तू आपले 2 एकर व्हायला काही कर. बरं बरं बरं, थांबून जा तू थांबून जा. लवकर ये. 2 एकराचा हिस्सा तुला पाहिजे? हो, काळजी नको करू. का तुला काही एकट्या खाऊ नाही, जाईल? नाही, येतो येतो, लग्न जोडून देतो. ठीक आहे, ये लवकर. टेन्शन नको घेऊ, टेन्शन नको घेऊ. अमोलजी अडकणे खुबाळा मित्र परिवार आमचे दादा 100 वेळ भेट आलेली आहे. रमेशजी बनसोड आमचे दादा यांच्याकडून सुद्धा 50 वेळ भेट आलेली आहे. पाडक्यामध्ये चला, लग्न झालं लहानपणी 18 वर्षाचा होतो, कारण की मायबाप मरून गेले, तर स्वतःचा प्रपंच मी आपल्या बुट्टी बोलीला पालवला. आता लहान भाऊ बिचारा कास्तकार होता, आता तो म्हणते आपण लग्न करून दे म्हणते, ना 2 एकर ही शेती घेतो म्हणते. नाही, 2 एकर शेती नाही जाऊ देणार. अशी कशी जाऊ देऊ? करोडाची जमीन आहे, हायवे टच नाही जाऊ देत. ज्याचं कसं तरी लग्न जमवतो. चला काहीतरी बोलत चालत जाऊ. अरे 18 बरस की कवारी कली थी, अरे घूंघट में मुकड़ा छुपा के चली छोरी फंसी, अरे छोरी फंसी चले के खेत में, छोरी फंसी चले के खेत में.
आलो मोठ्या तुला काय सांगू मोठ्या डोंगर पेटे सारखं पाहिजे मन पेटे कोण पाहिला नाही मोठ्या झालं का काय लग्न करून दे तुझं लग्न करून देऊ मला सांग तुझं शिक्षण किती झालं सांग पाटला कोटीला उपर पराठी पेरतो मग तुला पोरगी देईन कोण तुला पोरगी देईल तर तुला वेळी पोरगी भेटून बाहेर भेटणार नाही माय ग्रॅज्युएशन आहे ग्रॅज्युएशन मी काय उपाशी नाही मारत मोठ्या 4 एकर शेती आहे मग 2 एकर तरी आहे करोडाची इस्टेट आहे बाई काळजी करू नको आपला मामा बादल मामाची पोरगी आता ते कधी लग्न करल तो तुझ्या सोबतच्या बहीण माझ्या जमून देतो मोठ्या मोठ्या तू फक्त ओपन फसवून दे मी पुरा फरक नाही घालत मानव सुधारा नको करू चिंता नको करू चिंता नको करू मी नंबर कुठं गेला 9862 बकऱ्या 1 पाट हॅलो हॅलो मामाजी नमस्कार नमस्कार भाषा राधे राधे जय श्री कृष्ण बोल हालचाल कसा आहे मामा बढिया आहे ना या वर्षी संध्याचं लग्न करते मुलगा कोण आहे का मुलगा आहे त्या भाषा लहानवाला एक नंबरचा सुंदर आहे कार्या भुऱ्या 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 बंड्या बंड्या शुभ्या त्याचं लग्न करायचं मामा संध्याला विचारते का पण मुलगी तर शिकून राहिली इंजिनिअरिंग करत आहे बाबा हा हो इंजिनिअरिंग करून राहिली तिला विचारून सांगते का आता मी वावरात आहो. घरी जाणं मला लवकर सांग मी सांगतो मग नंतर. ठीक आहे मामा म्हणते घरी जातो आणि मग सांगतो म्हणते मोठ्या टाइमपास लोक बरोबर पेरणीचा एक तास महत्वाचा मावा आब्यात कळका नको झोपू थांबून तर जा कोणत्याही गोष्टीला शांतते नाही चला मी एक शेतकरी माणूस शेती करू आपला परपंच भागवतो आताच भाषेचा फोन आला होता भाषा म्हणे मुलीचे लग्न करते का म्हणे त्याले म्हणलं घरी गेला फोन करतो घरी आलो आता संध्याला आवाज येतो का करताय का नाही तर पायी संध्याला संध्या म्हटलं माझे संध्याला हे संध्या संध्या काय झालं बाबा काय करत होती तू बाबा हा तुम्हाला तर माहितच आहे ना का ह्या यंदा मी हा. इंजिनिअरिंग करत आहे तर बाबा हा. मी नाही का घरामध्ये नोट्स काढत होते अच्छा म्हणजे कॉलेजमध्ये प्रोजेक्टचे काम चालू आहे हो ना बाबा भाषेचा फोन आला होता आपला सुरत भाषा म्हणजे माझ्या आत्याची पोरं का हो काय म्हणे बाबा तो नाही का सुब्या कार्या म्हणजे लाय ना हा तर त्याचं लग्न करायचं आहे म्हणे मुलीला विचारते का म्हणे फोटो पाहिल्याची मुली त्याच्यासाठी पाहिलं असं ना मी म्हणलं मुलगी शिकून राहिली बा इंजिनिअरिंग करत आहे तर म्हटलं तिला विचारतो आणि मग सांगतो तुम्हाला तुझी काय इच्छा आहे बाबा हा म्हणजे तुम्ही माझी गोष्ट करताय का नाही तर कोणाची करता काहून तुम्हाला माहित नाही का का मला शिकायची किती आवड आहे बाबा माहित आहे पण आपल्या जेवढचं काम आहे म्हणून म्हणलं बा पोरगा कष्टी काय आणि जेवढचं काम पडते पण बाबा मी जबरदस्ती नाही करत तुझी इच्छा काय सांग मी तसं सांगतो माझी इच्छा बाबा हे नाही का बाबा लग्नाचा वेळ आहे लग्नाचा गोष्ट आहे बाबा हा मला नाही का थोडा विचार करू द्या किती? मला 1 दिवस तरी द्या एक दिवस पाहिजे हो मला 1 दिवस द्या मी पूर्ण तो विचार करून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळवितो पक्का एक दिवस ना फक्त बाबा ठीक आहे तू घरात जा मी सांगून देतो त्याला भाषेला हो भाषेला सांगून देतो मुलीसोबत बोललो म्हणून हॅलो भाषा हा मामा 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 आताच बोललो मुलीसोबत 5 मिनिट झाले का म्हणे मुलीनं 1 दिवस मागितला एक दिवस मागतला हो. बरं ठीक आहे थांबून जा हो मोठ्या ए मोठ्या का म्हणे का मुलगी म्हणत आहे म्हणते 1 दिवसाचा वेळ दे म्हणजे शिकवायला असा जाईल ना मा शांत बस 1 दिवसाचा वाट पाहू. हो का? 1 दिवसानं काही बिघडत नाही 1 दिवस वाट पाहू तर 1 दिवस सोन्याचा येईल रात्री म्हणत आहो मामा फोन करा तोपर्यंत आपण येऊन घुमून ठीक आहे. चाल येऊन चौकात काय सांगू बाई आता माझे बाबा मला सकाळीच आवाज दिला बाई संध्या 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 मला वाटलं बाई कोणतं काम असेल काम पाहिजे तर म्हणते तुझ्या आत्याच्या मुलाचा फोन आला म्हणते
लग्नाची गोष्ट काढली म्हणते आणि तेही माझ्यासाठी. पण आता मी बाबाला कसं काय सांगू यार. 6 वर्षापासून मी एका मुलावर प्रेम करते आणि मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे. तर काही समजत नाही आहे मला. आता मी काय करू काय नाही करू. तर अशी करते, महेशला फोन लावते आणि त्याला त्या गुरुद्वारामध्ये बोलावते. 99 23 17 33 14. ट्रिलिंग ट्रिलिंग. हॅलो. हॅलो. हा बोल पिल्लू, काय झालं? ए बाबू कुठे आहेस तू? मी घरीच आहे ग. घरी का आले ठेवतेस का? अरे कामामध्ये आहो, थोडं बोल ना. ए बाबू ऐक ना, मला अर्जंट गोष्ट करायची आहे तुझ्यासोबत. अशी कोणती अर्जंट गोष्ट बोलायची आहे ग? पिल्लू मी ते फोनवर नाही सांगू शकत मग तुम्हाला. हो का? मला भेटायला येतं का तुम्ही? बरं कुठे येऊ? ते बरुजवाडा नाही का, हा हा. तिथं ये. तिथं मंडई भरली आहे. हा. मी पण कॉलेजची बहाणा करते, मी घरून निघते आणि तुम्ही तिकून आपण त्या मंडईमध्ये भेटू. बरं बरं ठीक आहे, येतो येतो. लवकर ये जा. पटकन येतो. चला, 6 वर्षापासून एका मुलीवर प्रेम आहे आपलं. आज तिचा अचानक फोन आला. असं कोणतं अर्जंट काम पडलं असं आपण जाऊन बघितलं पाहिजे. किती वेळचा येऊन इथे उभा आहे पण अजूनपर्यंत दिसत नाही. ए संध्या. हाय पिल्लू. अगं मी इकडे उभा आहे. तुला मिठीत घेतलं असं वाटतं, सोडाची इच्छा नाही होत ग? पिल्लू हा. सेम टू यू मा. तुला पण तसंच वाटते का? असंच वाटते मला. खरं? असं वाटते कवा भेटून कवा चिपकू. हो का? मग बरं मला सांग, हा. अशी कोणती अर्जंट गोष्ट पडली तुला? बाबू मला सांगते गोष्ट, पण माझ्यावर रागू नका. बघ, तुझी गोष्ट जर चुकीची असेल तर मी नक्की रागवेल. महेश, हा. मी कधी गलत काम करते का? अरे तू आजपर्यंत गलत काम केलं नाही. मी तुझ्यावर याच्या अगोदर रागवलो पण नाही. पण आता जर चुकीची गोष्ट असेल तर मी नक्की रागवेल. काळजी नको करू, चुकीची गोष्ट नाही महेश. हा. पण माझ्या दिमागाला एवढं ताण येऊन बसला. काय अशी करू, कोणती काय गोष्ट आहे समजतच नाही आहे मला. अशी कोणती गोष्ट आहे सांगशील तेव्हा तुम्हाला माहित होईल ना. महेश, माझ्या पप्पाने आज मला आवाज दिला. हा. बाई संध्या संध्या संध्या. मला वाटलं बाई कोणतं काम असेल. तर माहित आहे काय म्हणते? काय म्हणे? संध्या, तुझ्या आत्याच्या मुलाचा फोन आला म्हणते हा. आणि लग्न करायचंय म्हणते त्यांनी माझ्यासोबत. तर तुला मंजूर आहे का ते गोष्ट? पागळेस का? मग मला सांग, तुला माहित आहे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. झोपायला जातो त्या झोपेमध्ये तू दिसत, जेवण करायला जातो त्या ताटामध्ये तू दिसत. आज 6 वर्षापासून तुझं आणि माझं प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही पिल्लू.